तर दुसरीकडे आज दुपारी 12 वाजता महायुतीची आज एक पत्रकार परिषद होते। विधान परिषदेतल्या निवडणुकीमधल्या बंडखोरीबाबत भाष्य करण्याची सुद्धा शक्यता आहे। रवींद्र चव्हाण, उदय सामंत, सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित असतील। विधान परिषदेतील निवडणुकीच्या बंडा संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। महायुतीमधले तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते हे या बैठकीला उपस्थित असतील। रवींद्र चव्हाण, उदय सामंत, सुनील तटकरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, महायुतीचे 3 नेते आज एक पत्रकार परिषद घेत आहेत। आपण बघतोय की राज्यामध्ये सध्या विधान परिषदेचा हा सगळा माहोल असताना अनेक नेते या महायुतीमधले बंडखोरी करतायत। काय या बंडोबांना थंड करण्यासाठी ही पत्रकार परिषद फायदेशीर ठरू शकते का? काय माहिती आहे? नक्कीच ही जी पत्रकार परिषद आहे ही गरवारे क्लबला होणार आहे चर्चगेट येथे आणि 3 नेते जे आहेत महायुतीचे ते एकत्र असणार आहेत। आपण जर बघितलं तर 17 ठिकाणी त्यांनी फॉर्म जे आहेत ते महायुतीकडनं भरण्यात आलेले आहेत आणि बिनविरोध निवडणूक होईल अशा पद्धतीची भाषा जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो हे सगळेच करताना पाहायला मिळतात। मात्र आपण जर बघितलं तर जवळपास 3 ते 4 जिल्हे आहेत जिथे ही बंडखोरी झालेली पाहायला मिळते। यामध्ये रायगड जिल्हा दिसतोय, ठाणे जिल्हा देखील दिसतोय, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर देखील आहे। असे काही जिल्हे आहेत जिथे बंडखोरी होण्याची ऑलरेडी फॉर्म भरलेत काही ठिकाणी, तर काही ठिकाणी आधीच नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा महायुतीमध्ये कुठे अल्पीच नाहीये का अशा चर्चा देखील रंगलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र या सगळ्यानंतर आज जी बैठक होणार आहे या बैठकीच्या आधी एक मीटिंग होईल आणि मग पत्रकार परिषद घेतली जाईल। तर ही पत्रकार परिषद नेमकी काय असणार आहे? बंडोबांना थंड केलं जाणार का? 17 जागांना निवडून आणण्यासाठी महायुतीची नेमकी रणनीती कशी असेल अशा सगळ्याच गोष्टींवर चर्चा जी आहे ती करण्यात येईल। नक्कीच। धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।